सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आणि आता विश्वासच्या घरची पार्श्वभूमी या स्टोरीमध्ये थोडीशी सांगणार आहे आणि मग स्टोरी आपली पुढे जात राहील. गोंधन भाग 34. आज विश्वास शाळेत निघाला आणि त्यानं त्याची सायकल काढली आणि भाकरी व्हायची वाट बघत बसला. पण नेहमीसारखं त्याला वेळेवर भाकरी मिळालीच नाही, कारण आज चुलीपुढं पद्मा नव्हती. तिला पाळी आली होती, त्यामुळे तिचं काम बदललं होतं. तिची मधली जाऊ स्वयंपाक करत होती, पद्मा कपडे धुवत होती. तेवढेच 5 दिवस फक्त. कामामध्ये बदल असायचा पद्माच्या, आणि पुन्हा आहे ते काम त्यांचं सुरू व्हायचं. पण आता मधली जाऊ होती ती नुसती जड होती हातानं, पटापट हात चालवत नव्हती. आणि विश्वास वाट बघून बघून थकला आणि शेवटी म्हणाला, आई मी जातो तसाच, नको मला जेवण, माझा पहिला तास बुडेल. आणि नेमका तास गणिताचाच असतो, पुन्हा काहीच समजत नाही. आणि पद्माला वाईट वाटलं, विश्वास असाच भुकेजलेला जाणार म्हणून. दोघेही मायलेक लाचारसारखे त्या चुलीकडे बघत होते. विश्वासला खायला पैसे देईन म्हटलं तरी तिच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. शंकरकडे सुद्धा पैसा नसायचा. घरची भाकरी कालवण एवढंच काय ते खाणं. घरात पैसा नव्हता असं नाही, भरपूर पैसा होता. शेवटी 3 भाऊ कमावत होते, काम करायचे. शंकर नांगर चालवायचा, मग त्याचे पैसे यायचे. दुधाचे पैसे, जनावरं विकून केलेले पैसे, शेतातले पैसे, खूप पैसे यायचे. पण कारभारी दुसरेच होते. शंकरचे मोठे दोन्ही भाऊ त्याला फसवायला बघायचे, कारण त्याला काहीच कळत नव्हतं आणि ते गुपचूप गुपचूप आपल्या बायकांना दागिने आणायचे, कुठेतरी एखादा जमिनीचा तुकडा घेऊन ठेवायचे, आणि त्यांना जाब विचारणारं कोणीच नव्हतं. शंकर तर नाहीच नाही, आणि पद्मासुद्धा नाही. आणि आता पद्मा म्हातारीकडे गेली आणि म्हणाली, आत्या 10 रुपये देता का विश्वासला, भूक लागली तर खायला, भाकरी अजून झालीच नाही. आणि म्हातारी म्हणाली, थोडं थांब की म्हणावं, भाकरी झाल्यावर घेऊन जा, शाळा कुठं पळून जात नाही, नाहीतर राहू दे शाळा. आणि तो शाळा लगेच बुडत नाही असं म्हणून म्हातारीनं मधल्या सुनेला हाक मारली आणि म्हणाली, पटपट हात चालव, सकाळचं जेवण संध्याकाळी जेवायचं का माणसानं. आणि ती म्हणाली, एकाच चुलीवर मी काय काय करायचं, चहा झाला, दूध तापवलं, कालवणं झाली, आणि कालवण तरी एक आहे का, 2-2, 3-3 करायची, याला थोडं थांबायला काय होतं, साहेब असल्यासारखाच करतो, असं ती मधली चुलती विश्वासला टोमणा मारत म्हणाली. आता हे विश्वासनं ऐकलं आणि जेवणाचा विषयच सोडला आणि बाहेरच्या बाहेर तोंड लटकवून निघून गेला. आणि पद्माला खूप वाईट वाटलं. आता विश्वास गेला आणि टोपल्यामध्ये गरमागरम भाकऱ्या पडायला लागल्या, पण त्या भाकरीकडे बघून पद्माला वाईट वाटायचं. ती सुद्धा दिवसभर जेवलीच नाही. विश्वाससुद्धा दिवसभर उपाशी होता. तो कोणाचं मागून खाणाराही नव्हता आणि उपाशी आहे असं कोणाला सांगणारही नव्हता. खूप स्वाभिमानी होता तो. दुपारी जेवताना त्याच्या वर्गातली एक पोरगी म्हणाली, विश्वास रे, अरे आज दुपारचा डबा आणलाच नाहीस का, ये माझ्याकडे ये, आपण दोघं खाऊया. आणि विश्वास म्हणाला, नको, मी सकाळी खूप जेवण करून आलो आहे, मला आता भूक नाही. आणि तो अभ्यास करत बसला. आणि त्याला जेवायला बोलवणारी होती गीता. आता ही गीता खूप सुंदर होती. 3 वर्ष झाले ते दोघे एकत्र शिकत होते. हायस्कूलच्या म्हणजेच 8वीतला पहिला दिवस होता शाळेचा. गीता हातात शाईचा पेन घेऊन उभा राहिली होती आणि विश्वास पाठीमागून येत होता. आणि गीतानं पेनमधून शाई येईना म्हणून मागे पुढे कोण आहे की नाही हे न बघता पेन झटकला आणि सगळी शाई विश्वासच्या अंगावर उडाली. आता विश्वासला खूप खूप राग आला होता. एकतर त्याला त्याच्या स्वच्छ कपड्यांवर डाग पडलेला आवडत नव्हता आणि सगळी मुलंसुद्धा घाबरली. विश्वास तिचं काय करेल असं त्यांना वाटलं होतं, पण गीतानं मागं तिचं तोंड वळवलं आणि घाबरूनच म्हणाली, सॉरी, मी बघितलंच नाही. तसं तिला बघितलं आणि आज पहिल्यांदा विश्वासचा राग कुठल्या कुठं पळून गेला होता. आणि तो तिला काहीच न म्हणता असू दे असं म्हणून निघून गेला. आणि हे बघून त्याच्या मित्रांना खूप आश्चर्य वाटलं. आणि एरवी
कसलाही डाग न खपवून घेणारा हा विश्वास आज शांत कसा, असा प्रश्न त्यांना पडला. पण पहिल्या नजरेत आणि पहिल्या दिवसापासून गीता थोडी थोडी विश्वासला आवडायची. तिला नोट्स द्यायचा, कधी कधी तिचा डबासुद्धा खायचा आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही गोष्ट करण्यापेक्षा तिच्याशी बोलणं त्याला आवडायचं. पण जसं तिनं गेल्या वर्षी कपाळाला गोंधन काढलं तसा विश्वासनं तिचा विषयच सोडून दिला आणि तिच्यापासून दूर दूर राहू लागला. आता 5 वाजले, शाळा सुटली आणि विश्वासला खूप भूक लागली होती. तो सायकल पळवत घरी येत होता. पावसाळ्याला सुरुवात झाली होती. आभाळ भरून आलं होतं. दुपारीच पाऊस कोसळून गेला होता आणि पुन्हा त्याचं पोट पाण्यानं भरत होतं आणि तो 5-5:30च्या सुमारास रोज कोसळायचा. आणि आत्ताही तो पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात झाली तर 2 तास कुठेतरी आडोशाला बसावं लागणार होतं. विश्वासनं त्याची वह्या पुस्तकं प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून तंगसाच्या पिशवीत भरली होती. तीच पिशवी घरचे त्याचं दप्तर खाली ओतून बाजाराला घेऊन जायचे, जे विश्वासला बिलकुल आवडत नव्हतं. पण आता पाऊस सुरू होण्याच्या आत घरी पोहोचावं म्हणून विश्वास सायकल चालवत होता आणि तो गावात पोहोचला. आणि नेमकं कोणीतरी रस्त्यावर खेळणाऱ्या मुलानं चिखल पाण्यात दगड टाकला आणि विश्वासच्या अंगावर चिखल उडला आणि त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर डाग लागला आणि तो खूप खूप चिडला. तो सायकलवरून तसाच खाली उतरला आणि त्या मुलाच्या जोरात कानाखाली दिली. त्याला त्याच पाण्यात पाडला आणि पुन्हा घरी आला. मग घरी आल्या आल्या त्यानं पहिल्यांदा त्याचा शर्ट काढला आणि धुवून टाकला आणि जे काही असेल टोपल्यात शिळं पाकं तेल चटणी सोबत घेऊन खात बसला. पण आता भाकरी अर्धी होती. त्याच्या वाढत्या देहाला कितीशी पुरणार? आणि त्यानं शिळ्या भाकरीचं गाठोडं बांधून ठेवलं होतं ते सोडलं आणि त्यातले शिळ्या भाकरीचे तुकडे कडाकडा मोडून खाऊ लागला. आता विश्वास आतमध्ये होता. इतक्यात मघाशी त्यानं मारलेलं पोरगं आलं आणि तारेवर वाळत घातलेल्या विश्वासच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर त्यानं जास्तच चिखल फेकलं आणि पळूनच गेलं. आणि विश्वासची इतर चुलत भावंडं जास्त शिकत नव्हती. त्यांचं सगळं लक्ष शेलक्या खाण्यावर होतं आणि 10वी नंतर पुढच्या शिक्षणाला दूर जावं लागणार होतं, गाव सोडून. मग आता दूर जाणार म्हणजेच घरच्या भाकरीपासून मुकणार आणि म्हणून त्यांनी शाळा सोडून दिली. आणि शिकून काय करणार? तर जे बाप करतो तेच करणार, शेती. मग कशाला शिकायचं, अशी त्यांची समजूत होती. पण विश्वासचं लक्ष खाण्यावर नव्हतं, शिकण्यावर होतं. भाकरी नाही मिळाली तर तो उपाशी जायचा, पण शाळा बुडवत नव्हता. त्याचे चुलते म्हणायचे, तुझ्या बापानं जे केलं तेच तू करशील. नांगर चालवावा लागणार आहे तुला, मग कशाला शिकतोस? आणि विश्वास नाराज व्हायचा. पण पद्मा त्याला सांगायची, नाही, तुझा बाप मुका आहे, तू मुका नाही. तसंच तुझा बाप जे करतोय ते तू करायचं नाही. परिस्थिती बदलणं आपल्या हातात आहे. आणि तिच्या शब्दांमुळे विश्वास शिकत होता. मग पद्मा रानातून आली. विश्वासचा शर्ट बघितला आणि तिला कळलं की नक्की काय झालं आहे. आणि हातपाय न धुताच पद्मा त्याचा शर्ट धुवायला लागली आणि थोरली म्हणाली, पद्मा, तुझ्या पोराचं कापडं तेवढी कशी चांगली धुतली गं? नुसती साहेबासारखं पांढरे शुभ्र आहेत की, आणि आमच्या पोरांच्या कापडाचं डाग निघत नाहीत. या 5 दिवसात तू अजिबात चांगले कपडे धुवत नाही बाई. पद्मा म्हणाली, थोरल्या बाई, माझ्यावर संशय घेऊ नका, मी असं कधीच करत नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मधली जाऊ म्हणाली, हो ना, तू साबण जास्त वापरते पण कपडे नीट धुवत नाही, आणि तुझं तरी माझ्यावर विश्वास आहे का गं? तुझ्या पोराचे कपडे तू स्वतः धुतेस रोज, माझ्यावर विश्वास नाही म्हणूनच ना? आणि पद्मा मधल्या जावला म्हणाली, तसं नाही अक्का, पण विश्वासला मी धुतलेले कपडे आवडतात म्हणून मी धुते. आता इतक्या सगळ्यांचे कपडे धुता ती मधली चुलती दमून जायची, त्यामुळे नीट कपडे धुवतच नव्हती आणि ती असतानाच कामचुकार होती. आणि विश्वासला पांढरे शुभ्र कपडे लागायचे. चुलतीनं धुतलेले कपडे त्याला आवडत नव्हते म्हणून पद्मा धुवायची. मग आता कुणी काहीही म्हटलं तरी पद्मानं विश्वासचा पांढरा शर्ट पांढरा शुभ्र धुवून टाकला. आणि इकडे शाळा सुरू झाल्यावर संतूचं ॲडमिशन बोर्डिंगला केलं होतं आणि बोर्डिंगवरून संतू आला होता आणि त्यानं त्याचे 15 दिवसाचे मळलेले कपडे पुष्पा पुढं धुवायला टाकले आणि म्हणाला, पुष्पा, एवढे कपडे धुवून दे, आपल्या आईला वेळ नसतो आणि तू कपडे खूप स्वच्छ काढतेस.
आणि पुष्पा म्हणाली, मग एक कापडाला 1 रुपया दे, मी फुकट नाही देणार. संतू तिला गोडी गुलाबीत म्हणाला, पुष्पा आता भावाकडून पैसे घेशील का? आणि तुला माहीत आहे ना माझ्याकडे पैसे नसतात ग. आणि पुष्पा म्हणाली, मग शेणकुटं गोळा करून दे, एका कपड्याला 1 पाटी. तसं संतून डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, असली कसली ग तू बहीण? मी जाताना माझे जुने पेन कंपास तुला देऊन गेलो की नाही? तर तुला काहीतरी दिलं का मी? सगळं तुला दिलं आणि आता अशी करतेस का? पुष्पा, मी शिकून मोठा झालो ना की मग तुला सँडल आणतो, नवा ड्रेस आणतो, घड्याळ आणतो. आणि पुष्पा म्हणाली, ते काही नको, सँडल ड्रेस घड्याळ माझी मी घेणार, मला पैसे दे. आता मुलांना स्वावलंबनाची इतकी सवय लागली होती की काम करून खाण्याची सवय लागली होती. ते सख्ख्या भावाची सुद्धा फुकट मदत करत नव्हते. आणि याला म्हणायचं व्यवहार. आणि पुष्पा व्यवहाराला चांगली होती. आणि पुष्पा म्हणाली, हे बघ भावड्या, तू मला कंपास दिलं असेल तर मी पण तुला बरंच काय काय दिले, त्यामुळे मी तुझी फुकट कपडे धुणार नाही, बस तसाच. संतूला राग आला आणि त्यानं पुष्पाच्या पाठीत एक धपाटाच मारला आणि म्हणाला, पुष्पे, आता तुझं लगीन कोल्यासोबतच लावतो. आणि इतका लांबचा नवरा बघतो तुला, ते सुद्धा लय लय मारणारा, लय आगाऊपणा करतेस. इतक्यात म्हातारी आजी तिकडून ओरडली आणि म्हणाली, लांबचा कुठला नवरा बघतोस? जाऊन जाऊन कुठं जाईल? माझ्या लेकीच्याच घरी जाणार ती, गणा टापलाय तिच्यावर. तसा पुष्पाला राग आला आणि ती म्हणाली, आजी, तुझ्या गणाचं लाव लग्न गाडविनीसोबत, मला नको तो नवरा. आणि संतू म्हणाला, पुष्पा, आता कपडे धुतो की नाही सांग, नाहीतर मला धुवावी लागतील. आणि माझं नाही ऐकलं तर यंदाच्या जत्रेत तुला हातपाय बांधून घेऊन जाणार आणि तुला गोंधन काढून आणणार. तशी पुष्पा घाबरली आणि तिने कपडे मोजले. 3 ड्रेस होते, म्हणजे 6 कपडे. आणि ती म्हणाली, संतोष भावड्या, 6 कपड्याचं 6 रुपये नको देऊ, 1 रुपये तर दे की, काय पण म्हण, पण फुकट नाही काम करू वाटत. संतू हसला आणि मला देतो देतो, आधी धुवून टाक. आणि मग त्याच्या आश्वासनावर पुष्पानं त्याचे कपडे धुतले आणि पुढे हात करून म्हणाली, आता दे 1 रुपया. आणि संतू हसून म्हणाला, लिहून ठेव, पुढच्या वेळेला आलो की देतो. आणि पुष्पा चिडली, हातपाय आपटून म्हणाली, कधीच देत नाही, दरवेळी असाच म्हणतो, आता तुझे कपडे कधीच धुणार नाही. आणि ती दरवेळी अशीच म्हणायची, पण दरवेळी तो गोड बोलून संतू तिला कपडे धुवायला लावायचाच. आणि पुष्पा दरवेळी गंडायची. आणि असे करून करून तिचे खूप पैसे साचले होते संतूकडे. आणि ती पण त्याला कर्ज दिल्यासारखी सारखी मागायची, माझे पैसे दे, माझे पैसे दे. आणि तो फक्त देतो देतो म्हणायचा. मग आता संतू भाकरी बांधून निघाला आणि म्हणाला, आई, 100 रुपये दे की, फीचे पैसे भरावे लागतील. सरस्वती उठली, तिनं सगळे डबे बघितले, पण जवळ काही नव्हतं. आणि सरस्वती लगेच तिनं 2 कोंबडं धरलं आणि शेजारणीला विकलं आणि संतूला पैसे दिले. आणि आता पुन्हा बघता बघता दिवाळी आली आणि जत्रासुद्धा जवळ आली. आणि विश्वास म्हणाला, आई, शेजारच्या गावात जत्रा आहे, मला तिकडं जायचं आहे, मला 50 रुपये दे ना, माझे सगळे मित्र जाणार आहेत आणि मग मला पण जायचं आहे. यंदा जत्रेत मज्जा करायची आहे. आणि हे ऐकलं तशी पद्मा निराश झाली. लेकरू कधीच काही मागत नाही आणि आता मागितलं तर तिच्याकडे चाराणीसुद्धा नव्हतं. आणि इकडं म्हातारी सरस्वतीला म्हणाली, सरस्वती, यंदाची जत्रा 4 दिवस आहे बघ, यंदा तरी पुष्पीला गोंधन काढ. आणि सरस्वती म्हणाली, हो आत्या, यंदा नक्की काढायचं पुष्पाला गोंधन. पुष्पा मोठी झाली, गोंधन काढावंच लागेल. आणि हे ऐकलं तशी पुष्पा पुन्हा घाबरली. मग आता काय होईल पुढे? जत्रेमध्ये विश्वास आणि पुष्पाची कशी भेट होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.